हे मोमोज खाल्ले ना, तुम्ही बाजारातले मोमोज खायला चक्क विसरून जाल. वाव! एकदम टेस्टी झालेले आहेत आणि तेही मैदा न वापरता. मैद्याशिवाय बनवलेले हे मोमोज आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत. नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट आणि सुपर हेल्दी व्हेज मोमोज. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. एका ताटामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे. पाणी कोमट घ्यायचं, थंड नाही घ्यायचं. आता या पाण्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेचच 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून हे पाणी चमच्याच्या मदतीने चांगलं ढवळून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करायचं याला. आता या पाण्यामध्ये 1 कप रवा टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करायचं आणि याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. आणि आपल्याला हे पीठ पातळ वाटते तर यामध्ये वरून थोडासा अजून रवा टाकायचा आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. त्याचा स्मूथ असा गोळा झाला पाहिजे असं तयार करून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचा, गोळा बनवायचा आणि याला आपण 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून रवा चांगला फुलेल. तोपर्यंत आपण आपल्या खमंग स्टफिंगची तयारी करूयात. स्टफिंगसाठी मी इथे 2 गाजर आणि 1 कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण आधी कोबी छान किसून घेऊयात आणि त्या पाठोपाठ गाजर सुद्धा किसून घ्यायचे आहे. त्यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत. याच्या आपण सुरीच्या सहाय्याने मस्त अशा साली काढून घेऊयात. व्यवस्थित त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि हा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर आता वळूया पुढच्या स्टेपकडे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करूया. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आपल्याला कांदा खूप जास्त परतून नाही घ्यायचा किंवा शिजवायचा सुद्धा नाही. फक्त कांद्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. आपण या सर्व स्टफिंगला फक्त 1 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर घालून याची मस्त पेस्ट करून घेऊयात. ही तयार झालेली पेस्ट आपल्या कांद्यामध्ये टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊया. लसणाचा आणि आल्याचा सुवास अप्रतिम सुटलाय. यानंतर आपण यामध्ये किसलेला कोबी आणि गाजर टाकूया आणि सर्व काही एकत्र करून घेऊयात. भाज्या घातल्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ टाकूयात, कारण मिठामुळे भाज्या लवकर वाफवल्या जातात. आता कढईवर झाकण ठेवून फक्त 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवर याला छान वाफ काढून घेऊयात. 1 मिनिटानंतर झाकण काढून पाहू शकता आपले स्टफिंग अगदी मस्त तयार झालेले आहे. आता याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्या आवडीनुसार शेजवान सॉस टाकूया आणि चांगला मिक्स करून घेऊया. तर वाव, रंग आणि सुगंध दोन्हीही खूप भारी आलेत. आता हे स्टफिंग एका बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात. आता आपली 15 मिनिटे झालेली आहेत आणि आपले रव्याचे पीठ सुद्धा अगदी रेडी झाले आहे. एकदम मऊ आणि छान मुरला आहे. आता एक महत्वाची टीप आहे. हे मोमोज आपण रव्यापासून बनवतोय, त्यामुळे हे मैद्यासारखे सहज आणि पटकन आकार घेत नाहीत. शेवटी आपण हेल्दी खातोय तर थोडेफार कष्ट तर घ्यावेच लागणार ना. तर मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे. पिठाचा एक छोटा गोळा हातामध्ये घ्यायचा. हाताला अगदी थोडंसं तांदळाचे पीठ लावून घ्यायचं आणि गोळा छान हातावर मळून घ्यायचा आहे. आता याची मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची आहे. पारी खूप जास्त जाड किंवा पातळ ठेवायची नाही, मध्यम साईजची करायची आहे. आता ही पारी खाली ठेवून याच्या मध्यभागी आपण तयार केलेलं स्टफिंग ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. गोल आकारामध्ये फिरवत घ्यायचं आहे आणि मोमोज बंद करायचा आहे. रव्याच्या पिठाचे मोमोज बनवताना हा शेप सगळ्यात बेस्ट आहे, कारण रवा मैद्यासारखा लवचिक नसतो.
त्यामुळे तो तुटू शकतो किंवा शेप सुद्धा बिघडू शकतो. हा शेप अगदी परफेक्ट बसतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो. याच पद्धतीने आपण आपले सगळे मोमोज तयार करून घेऊयात. सगळे मोमोज तयार झाल्यानंतर आता आपण यांना स्टीम देणार आहोत. एका स्टीमर मध्ये किंवा पाणी उकळलेल्या भांड्यावर चाळणी ठेवून हे सर्व मोमोज त्यावर ठेवायचे आणि मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटांसाठी याला छान वाफवून घ्यायचं आहे. आणि हे घ्या, 10 मिनिटानंतर मस्त टवटवीत आणि सुपर हेल्दी रवा व्हेज मोमोज खाण्यासाठी अगदी तयार आहेत. अप्रतिम झालेले आहेत आणि खाताना मैद्याची कोणतीही भीती नाही. तुम्ही हे मोमोज तुमच्या आवडत्या चटणी सोबत किंवा मायोनीज सॉस सोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच मस्त मस्त रेसिपीज मध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.